झाला आता ग्रेव्ही मस्त। याच्यामध्ये आपण धुवून कट करून ठेवलं होतं आपण कोथिंबीर, ते टाकून घ्या आपण त्यात। झाला आपला मसालादार ग्रेव्हीच्या फ्लावरची भाजी। कसं झालं मला बघून कमेंट मध्ये सांगा। आज आपण आहे फुलगोबीचा रस भाजी करून घेऊ। त्यासाठी आपण फुलगोबी आपल्याला तोडून घेतलं, हे बघा एवढं एवढं असं पीसेस करून घ्या त्याला चांगलं, आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून धुवून घ्या। धुवून स्वच्छ धुवून आहे ना आपण ह्याला थोडा गरम पाण्यात थोडं उकळून घ्यायचं आपल्याला। मग आपण गरम पाण्यात ह्याला थोडं उकळून घेऊ थोडा। आज आपण थोडं नवीन पद्धतीने फुलगोबी बनवायचे, त्यासाठी थोडा त्यामध्ये हळद टाकायचं उकळत्या पाण्यात। चमचा एवढं मीठ टाकायचं, त्यात मीठ टाकून आहे ना ते आता सगळं मिसळून थोडं उकळून घ्यायचं आपल्याला। आपण ह्याला थोडं झाकून घेऊ थोडं वेळ, 5 मिनिटासाठी। मग त्यावर आपण मसाला तयार करू थोडं। चला आपण 2 टमाटे घेऊ, त्याला कट करून आहे ना मिक्सरवरून काढून घ्यायचे। त्यासाठी थोडं बारीक बारीक पीसेस करून घेऊ। 2 टमाटर, थोडं लसूण, टमाटर मध्ये 4-5 पाकळ्या लसूण टाकून आपण मिक्सरवरून काढून घेऊ। त्यात आपण 2 कांदा कट करून घेऊ। हे बघा आता 5 मिनिटं झाले, आपण ह्याला काढून घेऊ। आपण ह्याच्यात पाणी काढून घेऊ सगळं। चला आपण कढई गरम ठेवलं, त्यासाठी 2 पळी तेल टाकून घेऊ, कारण ह्याला थोडं तेल जास्त लागते, त्यासाठी जास्त घेतले। थोडं तेल गरम होऊ दे, तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आपण। हे बघा तेल गरम झाले, थोडं 1 चम्मच आपण जिरा टाकू, मोहरी टाकू, थोडं तडतडू दे त्याला। तडतडलं का मग त्यावरून आपण 1 चम्मच जिरा टाकून घेऊ। ते आपण थोडं पचण्यासाठी थोडं हिंग टाकू, स्वादला पण चांगलं होते ते। त्यामध्ये तेजपत्ता टाकून घेऊ, मग कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ त्यात आपण। बघा हे थोडं 2 मिनिटासाठी ना लालसर होण्यासाठी थोडं झाकून घ्यायला आपण, लालसर होते त्यावर। चला आता हे आपलं 2 मिनिटं झाले, काढून घ्या आपण। करून घेऊ आपण मिक्सर वरून काढून घेतलेलं टमाटरचं पेस्ट टाकू। ह्याला थोडं आपण फ्राय करून घेऊ, कारण ते टमाटरचं पेस्ट थोडं कच्चा पण होण्यासाठी थोडं तेल सुटत करायला आपण चांगला। बघा ह्याचा आता कलर सुटायला लागला, आपण काय अजून मसाला टाकला नाही काय नाही, तरी पण कसं कलर यायला लागलं बघा ह्याचा। आता अजून 1-2 मिनिटं आपण असं झाकून त्याला ठेवून टाकू। बघा आपण ह्याच्यामध्ये नवीन सिक्रेट 2 चम्मच एवढा बेसन घ्यायचं आपल्याला, त्यामध्ये मस्त स्वाद होते, त्यासाठी 2 चम्मच बेसन घेतलेले। ग्रेव्ही मस्त होते आणि स्वाद पण टेस्ट मस्त येते, म्हणून आपण नवीन पद्धतीने आपण आपलं आज बेसन टाकून बनवायला। हे बघा किती मस्त तेल सुटले, त्यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊ। 1 चम्मच एवढा लाल मिरची पावडर टाकून घेऊ। हे बघा छोटा चम्मच 2 चम्मच एवढं धनिया पावडर टाकून घेऊ आपण त्यात। 1 चम्मच एवढा ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आपल्याला। 1 चम्मच गोडा मसाला टाकायचा। चला आपण ह्याच्यात थोडं गरम पाणी टाकून घेऊ, थंड करून नका टाकू, गरम पाणी टाकून घेऊ। बघा झाला ग्रेव्ही मस्त ह्याच्यात।
तरी सुटल्याला तेल बी सुटलं आणि शिजलेले आपण त्याच्यामध्ये आता हे शिजून घेतलेले फ्लावर कारण आपण अगोदरच ह्याला शिजून घेतलेले त्याच्यासाठी जास्त वेळ लागणार नाही ह्याला. आता 1-2-3 मिनिटासाठी जर आपण शिजवला ना तरी पण चालते. बघा आपण ह्या पहिला पण आपण मीठ टाकून शिजून घेतले त्यासाठी चवीनुसार बघून मीठ टाकायचं आपल्याला. मी 1 चमच एवढं टाकलेले. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता भाजीचं बघून क्वांटिटी बघून. हे बघा किती मस्त ग्रेव्ही झाली मस्त. हे बघा झालं आता ग्रेव्ही मस्त. याच्यामध्ये आपण धुवून कट करून ठेवलं होतं आपण कोथिंबीर ते टाकून द्या आपण त्यात. झालं आपलं मसालादार ग्रेव्हीचं फ्लावरची भाजी. कसं झालं मला बघून कमेंटमध्ये सांगा.